गेल्या काही दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला, मात्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक तालुक्यात सरासरीच्या कमी पाऊस पडलाय। अशा वेळी उगवण झालेल्या पिकांची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। कोणत्या भागातील पिकांची काळजी कशी घ्यावी पाहूया पीक सल्ला। पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषी विषयक सल्ला। खरीप पिकात खुरपणी, कोळपणी अशी आंतरमशागतीची कामं करून पिकं तणविरहित ठेवावीत। सोलापूर जिल्हा आणि पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार संरक्षित पाणी द्यावं। भात लागवड झालेल्या आणि प्राथमिक वाढीच्या अवस्थेत असलेल्या भात शेतात पाणी पातळी 2 ते 3 सेंटीमीटर ठेवावी, तर अधिक फुटव्याच्या अवस्थेत पाणी पातळी 3 ते 5 सेंटीमीटर ठेवावी। सोयाबीन आणि तत्सम पिकांवर स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून त्याच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे शेतात लावावेत। आवश्यकता वाटल्यास ट्रायझोफॉस 40 EC 12 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी। आडसाली ऊसाची लागवड करण्यासाठी रान तयार करावं। तसंच ऊसाची लागवड करण्यापूर्वी बियाणं डायमेथोएट 30% प्रवाही 265 मिलीलीटर आणि कार्बेंडाझिम 100 ग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून 10 मिनिटं बुडवून ठेवावीत। सीताफळावरील पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी 1 किलो प्रति 200 लिटर पाण्यातून 1 एकर बागेमध्ये फवारावं। कोकणात काही ठिकाणी भाताच्या पुनर्लागवडीनंतर 1 महिना झालेलं पीक कमाल फुटवे येण्याच्या अवस्थेत असल्यानं नत्र खताचा दुसरा हप्ता प्रति गुंठा 870 ग्रॅम युरियाच्या स्वरूपात द्यावा। तत्पूर्वी भात खाचरातील तणांची बेंडणी करावी आणि शेतातील पाणी काढून टाकावं। खत दिल्यानंतर पाणी बांधून घ्यावं। तसंच भात पिकात कीड रोग तर नाहीत यासाठी निरीक्षण करावं। शेतातील पाण्याची पातळी 5 सेंटीमीटर पर्यंत ठेवावी, त्यासाठी शेताची बांध बंदिस्ती करावी। तसंच बांधावरील तणांची साफसफाई करावी। भुईमुगाच्या लागवडीमध्ये पाण्याचा योग्य निचरा करावा आणि पिकाची बेंडणी करून घ्यावी। आंबा पिकात खताची मात्रा देऊन झालेली असल्यास नियमित फळधारणेसाठी कलमांना 15 जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान 10 वर्षांवरील कलमांना पॅक्लोब्युट्राझॉल द्यावं। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं शिफारस केल्याप्रमाणे आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू अशा फळपिकांना खताची मात्रा द्यावी। 5 वर्षाच्या आणि त्यापुढील नारळाच्या माडांना 5 घमेली चांगलं कुजलेलं शेणखत आणि 3 किलोग्राम सिंगल सुपर फॉस्फेट तसंच नत्र आणि पालाशचा पहिला हप्ता म्हणजेच 750 ग्रॅम युरिया आणि 660 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या प्रमाणात खतं द्यावीत। खतं द्यायच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करावी। खतं देताना पावसाची उघडीप असल्याची खात्री करूनच खतं द्यावीत।